हाय, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की मी मुंबईला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर चला. तर आम्ही असं फायनली आलेलो आहोत पुणे स्टेशनला. इथे मम्मी खूप थंडी वाजतीये त्यामुळे, आणि इथे आहेत पप्पा. थंडी वाजते आणि भाऊ गेलेला आहे खाली तिकीट काढायला. तर आम्ही बसलेलो आहोत. मला वाटत असेल की मी पारुशी, पण काय टिकली माझी पडली गाडीतच. आणि असं मस्त असं आवरलेलं आहे आणि खूप थंडी वाजती आहे. आणि आमची ट्रेन 6:05ला आहे, पण आता जस्ट वाजलेले आहेत 6:01 झालेले आहेत. आता बघूया कधी येणे कधी नाही. मस्त. आणि चेहरा खूप असा उरलेला आहे गाई, पण त्याला थोडंसं हे लावलेले आहे, मी क्रीम लावलेली आहे तरी बरं वाटते. तर चला कंटिन्यू करत राहा. पुणे स्टेशन आहे सर्वात जुनं प्लॅटफॉर्म ते, आणि हे वाला नवीन आहे. आणि पलीकडच्या साईडला मेट्रो. फायनली आम्ही दादरमध्ये आलेलो आहोत. अजून अर्धा तास आहे आम्हाला जायला घरी. फायनली आम्ही मुंबईला आलेलो आहोत. असं भाऊ वगैरे चाललेले आहेत आणि मम्मी. तर चला. तर फायनली आम्ही उतरलो आहोत. तर आता चाललेलो आहोत आत्याच्या घरी. तरी ते बस बघा, आपल्या पुण्यात सिंगलच बस आहे, पण इथं डबल बस आहे. प्रत्येक सगळ्या बस एसीच्याच आहेत. आणि ते बघा. तर उडीद वडा घेतलेला आहे आणि थोडंसं भूक लागली म्हणून जेवण करतोय, म्हणजे नाश्ता करतोय आम्ही, मम्मी आणि मी. वगैरे करून झालंय. तर आता बसची वाट बघतोय, कारण की आता एक बस गेली 66 वाली नंबरची. तर ती काही थांबली नाही, गेली. त्यामुळे आता बस स्टॉपवर बसलेला आहोत आम्ही. आता कधी येते काय माहीत नाही. आणि थोडंसं भूक लागली होती म्हणून नाश्ता पण करून घेतला. आता काय घरी जाऊन फक्त बसायचं, जेवायचं वगैरेच. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती ना, खूप म्हणजे खूप गर्दी होती ट्रेनमध्ये, म्हणून काय मला दाखवता आलेले नाही आहे. फायनली आत्ता अशी आलेलो आहोत. खूप इथं मुंबईला गरम होतं आणि आत्तूच्या घरी आलेलो आहोत. आणि मामा गेले बाहेर. आम्ही आहोत सर्वजण घरातले फॅमिली. आणि आत्तू तर कामाला गेली आहे, कारण की आत्याला सांगितलं होतं आम्ही की तू थांबू नकोस, कारण की आम्हाला दुपार होईल आणि आत्ता वाजलेले 3. तर आत्ता आम्ही 3 वाजता आलेलो आहोत. तर चला इथंच व्हिडिओ थांबवते. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.